हीच ती महिला आहे जिनं शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून तब्बल 7 वर्ष चपलांचा त्याग केला होता। हीच ती महिला आहे जिनं ठाकरेंच्या शिवसेनेत पडत्या काळातही निष्ठावंत म्हणून नाव कमावलं आणि सर्वस्व दिलं। पण याच कार्यकर्त्या महिलेचा गळाला लावत ठाकरेंच्या निष्ठावंतांच्या साखळीतला एक हिरा काढण्यात शिंदेंना यश आले। आता हे प्रकरण नेमकं काय आणि कुठलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। झालं असं की 23 जानेवारी 2025 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। या दिवशी राजूल पटेल ठाकरेंच्या मेळाव्यात मोठ्या मानानं सन्मानानं मंचावर पाहायला मिळाल्या। पण याच राजूल पटेल 27 जानेवारी 2025 म्हणजेच अगदी 4 दिवसांनीच ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्या। त्यामुळे राजकीय वर्तुळातही सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। कारण राजूल पटेल म्हणजे वर्सोव्यातील ठाकरेंचं एक निष्ठावंत प्रभावी अस्त्र होतं। पण त्याही शिंदेंसोबत गेल्या। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का असल्याची चर्चा आहे। तर आता आपण जाणून घेऊयात आधी की राजूल पटेल नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या निष्ठावंत नेत्या, माजी नगरसेविका, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबाशी एकनिष्ठ अशी ओळख, पक्षासाठी निष्ठेचं काम करणारी कार्यकर्ती अशी ओळख आहे। सुषमा अंधारेंसारखंच उपनेत्या पदाची जबाबदारी सांभाळत होत्या। वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला संघटक म्हणून त्यांनी काम पाहिले। जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत त्यांनी पायातील चपलेचा त्याग केला। 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी पायात चप्पल घातली। 2019 मध्ये वर्सोवा विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत 32,000पेक्षा जास्त मतं मिळवली होती। 2024 मध्येही विधानसभा लढवण्याचा इच्छुक होत्या, पण पक्षाने त्यांना डावलून हारून खान यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे राजूल पटेल नाराज असल्याची चर्चा होती। तर ही होती राजूल पटेल यांची थोडक्यात ओळख। राजूल पटेल यांच्या शिंदेसोबत जाण्यावर आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली। संजय राऊत म्हणाले, 23 तारखेला त्या व्यासपीठावरती सन्मानानं बसल्या होत्या। शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदासाठी त्या अनवाणी फिरत होत्या। आता असं अचानक काय झालं की त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले? ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही म्हटलं की शिवसेनेच्या जबर राजू पेडणेकरांशी त्यांचा वाद होता। राजू पेडणेकरांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर कुणाशी वाद असण्याचं काही कारण नव्हतं, पण अंतर्गत राजकारणावर खापर फोडत असतील तर त्यावर काहीही बोलू शकत नाही। खूप अशी लोक आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या आधी मग फंडासाठी असेल, पैशांसाठी असेल, स्वार्थासाठी असेल, गद्दारी करण्यासाठी असेल सोडून जातील। ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, एकटं जरी राहिलो तरी पुन्हा महाराष्ट्रभर लढू फिरून लढू आणि जिंकून दाखवू, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले। त्यामुळे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं वर्सोवा जो ठाकरेंचा किल्ला मानला जायचा, तिथून आता राजूल पटेलांसारखी निष्ठावंत महिला शिंदेसोबत गेल्यानं त्यांची ताकद वाढली आणि ठाकरेंचं टेन्शन वाढल्याचं बोललं जाते। त्यातच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदेसोबत गेल्यानंतर वर्सोवातील शिवसेना शाखेला टाळं लावून त्याची चावी ही राजूल पटेल यांनी स्वतःकडे ठेवली आहे। त्यावरून ठाकरेंचे कार्यकर्ते आणि अनिल परब आक्रमक झालेत। वर्सोवातील शाखा शिवसेनेची असून तत्कालीन नगरसेविका राजूल पटेल असल्यानं कागदपत्र तिच्या नावाने असल्यानं अनिल परब यांनी म्हटलंय। तर 4 लाख खर्चून आपण जी शिवसेना शाखा बांधल्याचा दावा राजू पटेलांनी केलाय। त्यामुळे ती आपल्या मालकीची असून आपण ज्याच्यासोबत असू त्या पक्षाची ती शाखा असल्याचंही राजूल पटेल यांनी म्हटलंय। तरी शिवसेना शाखेवरून वाद पुढे वाढतो की आणखीन काय नवीन वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तरी शेवटी महत्त्वाचं म्हणजे लोकसभेनंतर काहीसा जनमत मिळाल्याचा अति आत्मविश्वास घेऊन फिरणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेला धक्का बसलाच आहे। पण येत्या मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षातील गळती रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।